आता कुठे चाललो आपण? आपण ना कोल्हापूरला चाललो. माय प्रोव्हिजन. इकडे एक 2 AC आहेत फक्त. हा एक आणि हा एक. आणि या मॅडम बघा काय करताय? मला थंडी वाजते. सॉक्स घालताय. फुल पॅन्ट, स्वेटर, सॉक्स आणि मी बघा हाफ चड्डी. कोल्हापूरला पोचलो आता आणि इकडे पोचल्या एक असा सीन झाला. आमची जी बस होती ती पोचल्यानंतर मी माझा पाकिट रात्री झोपताना त्या 2 उशांच्या मध्ये ठेवलं होतं आणि मी ते तिकडेच विसरून. आणि इकडे जेव्हा वॉशरूमला पैसे द्यायची वेळ आली तेव्हा मला लक्षात आलं परत कोणतरी एक छान असा जात होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं पाकिट माझ्याकडे नाही. मग काय पळत त्या बसवाल्याला पकडलं. माझं नशीब पण असं की तो बसवाला कधी चहा प्यायला इकडे थांबत नाही. तो आज नेमका तिकडे थांबला होता त्याच्यामुळे पाकिट मिळालं फायनली. आता चाललो आहे ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. 6:30ला आम्ही कोल्हापूरला पोचलो होतो. आता 9:15 झालेत. आम्हाला ज्योतिबाच्या इकडे यायला पोचायला एवढा वेळ लागला कारण बसच नव्हती. 6:30 वाजल्यापासून आम्ही बसची वाट बघतो. 7:30ला बस आली आणि आता तिकडे 8:45ला पोचली आहे. त्याच्यानंतर काल पौर्णिमा होती म्हणून तिकडे कुठेच बुकिंग मिळत नव्हतं आणि आता बुकिंग नसल्यामुळे मी इथे रूम शोधून आता आंघोळीसाठी आणि कपडे चेंज करण्याची एक व्यवस्था केलेली आहे. आता तयार वगैरे होऊन जाऊया दर्शनाला. गरम वडापाव 10 रुपये 10 रुपये. गरम गरम बटाटा भजी, गरम गरम बटाटा भजी, गरम गरम मिरची भजी, गरम गरम मिरची भजी. बघितलं काय काय गरम आहे कांदा भजी, गरम गरम आणि ते गरमी पण खूप आहे. भजी, स्पेशल कांदा भजी. आमच्या मॅडम तयार झालेले आहेत. आम्ही पण तयार झालेलो आहेत. आज चाललो ज्योतिबाच्या दर्शनला. ज्योतिबाच्या इकडे दर्शन झाले. आता गर्दी नव्हती इतकी जितकी एक्सपेक्टेड होती मला, पण व्यवस्थित दर्शन झालं. देव भेटवायला आणले होते, देवही भेटून झाले देवाला. या मॅडमचं पण दर्शन झालं आहे. ज्योतिबाच्या इथून एस टी करून आता आम्ही महालक्ष्मीच्या इकडे उतरलो. ॲक्च्युली महालक्ष्मीच्या इकडे नाही उतरलो, टाऊन हॉलच्या इथे उतरलो. आता इथून पायवाट महालक्ष्मी मंदिरापर्यंत. आता एका काकूंनी सांगितलं आहे की इकडून पायवाट आहे महालक्ष्मी मंदिराच्या इकडे जाण्यासाठी. 10 मिनटाचं वॉकिंग असं बोललेत राहत. आता बघूयात. फायनली महालक्ष्मीच्या इकडे पण दर्शन झालेलं आहे. या बाईने आम्हाला सांगितलं 10 मिनटाचा रस्ता. तो रस्ता काय 10 मिनटाचा नव्हता. चांगला दीड तरी किलोमीटरचा रस्ता होता तो. आणि भर उन्हात चालत इकडे पोचल्यानंतर देवीची एक आरती चालू होती. तूप आहे घेतो आता पंचामृत हे खाली आहे. दुधाचं भांडं खाली आहे. मुख्य देवळात नव्हती चालू, पण बाहेर एक देवीची आरती चालू होती. मग आम्ही तिकडे बसलो होतो. त्याच्यानंतर आज गर्दी खूप आहे तरीसुद्धा आमचं दर्शन झालं. देवसुद्धा भेटवलं देवीला. आणि आता फायनली आम्ही बाहेर आलेलो आहे. आणि आता इकडून पुढचा लफडा असा आहे की आम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये बुकिंग नव्हती मिळाली. आणि आमची आता रात्रीची बस जी आहे ती रात्री 10 वाजता. सो आत्ता वाजला 1, अजून 9 तास काढायचे. आता बघूया कुठे बुकिंग मिळाली तर हॉटेलमध्ये, नाहीतर मग आज भटकंती. एवढी गर्दी आहे दर्शनाला. आत्ता पण आमचं दर्शन झालं आहे, पण खूप गर्दी आहे. खूपच जास्त गर्दी, खूप जास्त गर्दी आहे. देवीच्या दर्शनानंतर ज्या दादाच्या दुकानात आम्ही बॅग ठेवली होती त्या दादाच्या ओळखीमध्ये आम्हाला AC रूम उपलब्ध झाली. त्यामुळे आम्ही मस्त दुपारी उन्हाचा भडका चुकवण्यासाठी ACच्या रूममध्ये मस्त 2 ते 3 तास आम्ही मस्त झोप काढली. आणि आता निघालो भटकंतीला बाहेर.
कारण आमच्या मॅडमला बाहेर थोडी शॉपिंग करायची आहे आणि चांगलं चहाचं दुकान शोधतोय आम्ही. राणा आले राणा. काय साडी मोठी नाही काय ना, मोठी साडी वेगळी आहे, त्यात ते बसत नाही, त्यामुळे त्याचा रेट वेगळा. बरं मला मुखवटाच दाखव. आणि साडी काय वेगळी. नाईस. अंग्रेजी राडा नंबर 2. दर्शन करून पेटपूजा करून आईचा भूमी काय काळा दिसतो त्याच्यात ही. हां इकडे लाईटिंग चांगली, लाईटिंगमुळे काळा दिसतो, मी काळा नव्हतो. हां असं आमचं दर्शन करून पेटपूजा करून आता आम्ही बसची वाट बघतो आहे. 10:02ची बस आहे आणि ॲज युजल आम्ही अति लवकर आलो इकडे, 9:30ला टच झालं. सो आता बघूया बस किती वाजता येते. बसच्या डिटेल्सवर आलेले आहेत पण त्याला ट्रॅकिंग डिटेल्स नाही आले अजून. तुमचं काय म्हणणं आहे, ट्रॅकिंग डिटेल्स आले नाहीत अजून तर? नाही काय कळत नाहीये गाडी कुठे आहे. मग कोल्हापूरमध्ये राहायला लागतं की काय? नाही नाही एवढं नाही, गाडीचा नंबर आलाय. सो गाडीचा नंबर आलाय पण ट्रॅकिंग डिटेल्स नाही आली. मी गाडी रस्त्यावर आहे म्हणून ट्रॅकचे डिटेल्स नाही आले. फायनली बस मिळाली आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. बस एक 5-7 मिनटं लेट होती. ठीक आहे पण बस खूप चांगली आहे, नाकोड्याची बस आहे. मी तुम्हाला एक थोड्या वेळात डिटेल्स देईन की जर तुम्ही कोल्हापूरची ट्रिप करणार असाल तर तुम्हाला एक मिनिमम किती बजेट कॅरी करावं लागेल आत्ताच्या टायमात. सो तुम्ही तुमची ट्रिप व्यवस्थित प्लॅन करू शकता. सो आम्ही नाकोड्याच्या बसनी गेलो होतो. बस खूप भारी होती आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढी प्रीमियम बसचा फील दिला आहे त्या बसनी नाकोड्यावाल्यांनी. खर्च एक नंबर, खरंच खूप सुंदर बस होती. आणि आता आपण बोलूया जरा खर्चाबद्दल की तुम्हाला जर जायचं असेल तर किती खर्च होता. आम्ही 2 जण गेलो होतो त्यामुळे आमचं जायच्या बसचा जो खर्च होता आम्ही थोडं आधीच बुकिंग केलं होतं, जाण्याचं पण आणि येण्याचं पण, त्यामुळे थोडे कमी पडले. पण नाकोड्यावाल्याने जी प्राईस दिली आय डोंट थिंक की बाकी कुठल्या याच्यात तेवढी प्राईस अवेलेबल आहे. सो आमचा जाण्याच्या बसचा जो खर्च होता तो 1100 रुपये पर पर्सन होता आणि येतानाच्या बसचा 1150. हां नाही, जातानाच्या बसचा 1150 होता आणि येतानाच्या बसचा 1100 होता कारण आम्ही ॲडव्हान्समध्ये बुकिंग केली होती. त्याच्यानंतर आम्ही सकाळी पौर्णिमेच्या नेक्स्ट डेला गेलो होतो आम्ही, त्याच्यामुळे बुकिंग कुठेच अवेलेबल नव्हतं, रूम अवेलेबल नव्हत्या. सो आम्हाला ज्योतिबाला पोचल्यानंतर तिकडे रूम घ्यायला लागली होती, जसं तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल. सो ती रूम आम्हाला अराऊंड 2-2.5 तासासाठी 200 रुपयामध्ये पडली आणि जी काय पाण्याचे बॉटल्स वगैरे आम्ही घेतले असेल ते. सो जाण्याचे 1100, 1150 पर पर्सन, येण्याचे 1100 पर पर्सन. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये इन टोटल सगळं देऊन ठेवेलच. त्याच्यानंतर रूमचे सकाळचे 200 रुपये आणि खाण्याचे तुम्ही एक पकडून चाला की 1000 रुपये तुम्हाला साईडला ठेवावेच लागतील. त्याच्यानंतर महालक्ष्मी बसस्टॉपपासून ज्योतिबापर्यंत जायचे दोघांचे आमचे झाले 45 रुपीज बसचे. जर तुम्ही रिक्षा किंवा पर्सनल कॅब कराल तिकडे तर खूप खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आम्ही 1 वर्ष केलं होतं तर त्यांनी काहीतरी 1200 का 1500 रुपये घेतले होते आमचे. महालक्ष्मी स्टेशन बस डेपोपासून ज्योतिबा, मंदिर दर्शन, यमाई देवीचं दर्शन आणि परत रिटर्न एवढ्याचे त्यांनी आमच्याकडनं 1200 रुपये काहीतरी घेतले होते. सो बस खूप कन्व्हिनियंट पडते. एक 45 मिनिट्स नंतर बस आहेत. सो ती रिजनेबलसुद्धा आहे आणि कन्व्हिनियंटसुद्धा. सो आमच्या दोघांचे 45 रुपये जायचे आणि 45 रुपये यायचे असे खर्च झाला. त्याच्यानंतर जसं आम्ही दुपारी रूम बुक केली होती, नेक्स्ट डे आम्हाला आधी बुकिंग मिळालं नव्हतं. सो आम्ही तिकडे गेल्यानंतर जसं मी तुम्हाला व्लॉगमध्ये पण दाखवलं की दादाच्या ओळखीमध्ये आम्हाला एक रूम मिळाली. सो त्यांनी आम्हाला 1800 रुपये सांगितलं होतं पण आम्ही थोडं त्यांना असं कन्व्हिन्स करून 1500वरती आणलं. सो ते एक 1500 रुपये झाले आमचे. आणि अजून असं बाकी काही खर्च आला जो तुम्ही जर देवाच्या इकडे गेल्यानंतर जे काही सामान घेईल वगैरे त्याच्यावरती तुमचा जो खर्च येतो. पण इन जनरल तुमचा जो मेन
जो तुम्हाला बजेट मॅनेज करावा लागणार तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचाच असतो. राहण्याचा जर तुम्ही अगोदर बुकिंग कराल, जसं आम्ही 1 वर्ष अगोदर बुकिंग केलं होतं, तसं आम्हाला 1800 रुपयामध्ये पूर्ण दिवसासाठी रूम मिळाली होती. म्हणजे सकाळी चेक इनपासून ते संध्याकाळी निघेपर्यंतची रूम मिळाली होती. पण आधी थोडंसं बुकिंग मिळणं खूप कठीण होऊन जातं तिकडे. हॉटेल्सवाले देतही नाही कॉस्ट, त्यांना एक्स्ट्रा पैसे पाहिजे असतात म्हणून. पण सो एवढा ऑल इन ऑल एवढा खर्च लागतो करून. सो तुम्ही तुमचं बजेट त्याप्रमाणे बनवा. मी एक छोटंसं पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवेल की किती खर्च लागतो करून. सो तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम जर कोल्हापूरला जाण्याचा प्लॅन कराल तर तुम्हाला ते थोडंसं मदत होईल. आणि जर तुम्हाला कोल्हापूरचा रंकाळा तलावाचा व्लॉग बघायचा असेल तर ते इकडे कुठेतरी एका ह्याच्यात मी ॲड करून ठेवेल किंवा या व्हिडिओच्या एंड क्रेडिटमध्ये असेल. सो तुम्ही तिकडे जाऊन ती व्हिडिओ बघू शकता. आणि आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊ दे. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.